नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मुंबई पोलीस भरती 2026 साली जी परीक्षा झाली, लेखी परीक्षा झाली, त्या लेखी परीक्षेचं या ठिकाणी सोडवणूक करून घेणार आहोत. आणि त्यातील पहिला प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती. 1 ते 100 पर्यंत एकूण 100 संख्या आहेत. त्यापैकी 74 ह्या संयुक्त संख्या आहेत आणि 25 ह्या मूळ संख्या आहेत आणि 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. अशा एकूण 100 संख्या होतात. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आता हा दुसरा प्रश्न आहे 12 गुणिले 18 बरोबर 216 असेल तर 1.2 गुणिले 1.8 बरोबर किती. 1.2 गुणिले 1.8. आता इथं दशांशस्थळे नसतील तर यांचा गुणाकार 216 असाच येईल. गुणाकारामध्ये जितके दशांशस्थळं असतील तितके दशांशस्थळं उत्तरामध्ये लिहावीत. म्हणजे इथं 1 आहे, इथं 1 आहे, एकूण 2 दशांशस्थळं. म्हणजे याचं उत्तर 2.16 असं किंवा 2.16 असंही वाचन केलं जातं. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र आहे ते तारापूर येथे आहे आणि तारापूर हे शहर महाराष्ट्रामध्ये येते. उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की उष्णता नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवाहित होते. हा उष्णतेचा गुणधर्म आहे. बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार कोणते आहेत. यांना कृदंते असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. कृदंते आहेत म्हणजे ती क्रियावाचक शब्द आहेत आणि त्यापासून बोल या शब्दापासून बोलताना, लिही या शब्दापासून लिहिताना असे शब्द तयार झालेत. म्हणजे कृदंतापासून हे शब्द तयार झालेत म्हणून त्यांना कृदंते असं म्हणतात. राजमार्ग हा समास प्रकार कोणता आहे. राजमार्ग म्हणजेच राजाचा मार्ग, यालाच तत्पुरुष समास असे म्हणतात. तर गुडविल हा शब्द कसा तयार होईल ते आता आपल्याला ओळखायचं आहे. आता ए बरोबर 1 याप्रमाणे जी बरोबर 7 येतं. म्हणजे 7व्या क्रमांकाला जी आहे त्यामुळे ते 7 लिहिलेलं आहे. ओ 15व्या क्रमांकाला आहे तर डबल ओ आहे, डबल 15 आलं. नंतर परत डी 4थ्या क्रमांकाला आहे तर डब्ल्यू हे 23व्या क्रमांकाचं अक्षर आहे. आय हे 9व्या क्रमांकाचं अक्षर आहे आणि एल हे 12व्या क्रमांकाचं आहे म्हणून 12 12 2 वेळा आलं. याप्रमाणे 7 15 15 4 23 9 12 12 असा शब्द तो तयार होईल. अर्थपूर्ण शब्द कसा तयार होईल. आता हे TRA ... FRE ... CRA ... आणि MAR ... आणि त्याला पर्याय आहेत CK DE SH MB. आता यापैकी कोणता पर्याय निवडल्यास सर्व शब्द आहे ते अर्थपूर्ण शब्द होतील. तर CK येत नाही, DE येते, SH येते. ते काय येते ते पाहूया. आता TRASH ट्रॅश म्हणजे कचरा, FRESH फ्रेश म्हणजे ताजे, CRASH क्रॅश म्हणजे आपटणे आणि MARSH मार्श म्हणजे दलदल. अशा अर्थाने अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आता पुढचं बघूया. कदाचित हा शब्द प्रकार कोणता आहे. सर्वनाम नाही, नाम नाही, विशेषण नाही, म्हणून ते काय आहे, अव्यय आहे. आता नाम म्हणजे नाव ठेवलेले नाव नाही, त्याच्याऐवजी शब्द आला म्हणजे का नाही. विशेषण आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगतो का नाही, म्हणून अव्यय आहे ते. आयनिक बंध कशामुळे तयार होतात. ज्यावेळी इलेक्ट्रॉनचे हस्तांतरण होते त्यावेळी आयनिक बंध तयार होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आहे.
एक माणूस पहिले 11 किमी 60 मिनिटात चालतो, पुढचे 22 किमी अंतर 30 मिनिटात चालतो, तर ते अंतर म्हणजे एकूण 22 आणि 11 किती 33 किलोमीटर अंतर सरासरी किती वेगाने चालेल. आता या ठिकाणी कच्चा आपण पाहूया. 11 किमी अंतर आहे ते 60 मिनिटात, 22 किमी अंतर आहे ते 30 मिनिटात, म्हणजे एकूण अंतर आहे ते 33 किलोमीटर आहे आणि मिनिटे लागली 90 मिनिटे लागली. म्हणजे 60ची दीडपट 90, तसं 22ची दीडपट 33 होतं. आता दीडपट केलं तर लगेच लक्षात येतं 1.5 तासात असा अर्थ घ्यायचा. 1.5 तासात 33 किमी अंतर जाईल, तर 1 तासात किती जाईल म्हणजेच 22. तोंडी करण्यासाठी आपण पद्धत वापरली, पट्टीमध्ये घेतलं तर सरासरी 22 किमी वेगाने तो चाललेला असेल. 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 130 होतात, मात्र एका विद्यार्थ्याचे गुण 32 ऐवजी 23 नोंदवले गेले असे आढळून आल्यास त्यांच्या गुणांची योग्य सरासरी किती असं आहे. आता हे सोडवायचं अगदी सोप्या पद्धतीत कसं पाहूया. 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 130 आहेत, म्हणजे एकूण गुण 1690 होतात. आता यामध्ये एका विद्यार्थ्याचे 32 गुण नोंदवायला पाहिजे होते 1690मध्ये, पण प्रत्यक्षात किती नोंदवले 23 नोंदवलेले आहेत. म्हणजे 23 आणि 9 32, म्हणजे आणखी 9 गुण या एकूण गुणामध्ये मिळवायला हवेत. म्हणजे 1690 अधिक 9 बरोबर 1699 एकूण गुण झाले. आता यांची सरासरी योग्य सरासरी काढायची आहे. म्हणजे एकूण गुण जर 1699 असतील आणि 13 विद्यार्थी असतील, तर 13 विद्यार्थ्यांनी 1699ला भागल्यामुळे त्यांची सरासरी येते 130.69. हे त्याचे बरोबर उत्तर आहे. धन्यवाद.